पण अजून एक गोष्ट वकील सांगत होते की जर ही घटना ऍक्सिडेंट आहे हा जर मुद्दा मांडला गेला मायाकडनं तिच्या वकिलांकडनं तर आपली केस वीक होऊ शकते. नाही पण अथर्व, काय घडलंय यापेक्षा काय सिद्ध होतंय यावर केसचा निकाल अवलंबून असणार ना. आणि ह्या गोष्टीचा फायदा माया नक्कीच घेणार. आई काय झालं? तू अशी का उभी आहेस? मंजिरी, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. हा, आम्ही सगळी चर्चा अशासाठी करतोय की आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी तयार राहायला हवं ना. अरे ए अरे बाबा थांब मी काढतो. हा घे. थांब. अगं थांब काय काढतो मी. आणि अथर्व, तुम्ही दोघं आता ही चर्चा थांबा तुम्ही. आई चर्चा केली नाही तर सोल्युशन कसा निघेल? अरे हो, पण नंतर बोला ना. आणि दादासाहेब, तुम्ही आपली वेदा तिला काही देणार होतात का? मी काय देणार होतो? हो, ती म्हणत होती की आजोबांनी बोलवलंय. मी कधी बोलवलं तिला? हो, हे असं आहे तुमचं. बघा, तुम्ही ना आजकाल गोष्टी विसरायला लागलायत ना खूप. अथर्व, दादासाहेब, तुम्ही ते मायाचं टेन्शन घेऊन ना सतत घरात वावरत असता. म्हणजे टेन्शन आहेच, मी नाकारत नाही, पण ते टेन्शन जर का सतत घरात दिसत राहिलं ना तर त्या मायाला जग जिंकल्यासारखं होईल. आणि तिचा सोडा, वेदाचा विचार करा.